जुन्या सरकारची मुदत संपून आज 26 दिवस झालेत, मात्र अजूनही नव्या सरकारमधल्या 39 मंत्री हे अजूनही बिनखात्याचेच आहेत। पाहूया त्या संदर्भातला आमचा हा रिपोर्ट। मंत्री झाल्यानंतर अनेक नेते आपापल्या जिल्ह्यात पहिल्यांदा परतले। ढोल ताशांच्या गजरात त्यांचं जंगी स्वागतही झालं। मात्र नव्या सरकारला आता महिना होत येईल तरी हे मंत्री अजूनही बिनखात्याचेच आहेत। अख्खं अधिवेशन संपलं तरी मंत्र्यांना त्यांचं खातं मिळू शकलं नाहीये। सभागृहात बहुतांश प्रमुख मुद्द्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच उत्तरं दिली। आज तारीख 21 डिसेंबर आहे। एक महिना होत आला। अजून आमच्या गिरीश महाजनना माहित नाही की कुठल्या खात्याचे आपण मंत्री होऊ शकतो। मी मुख्यमंत्र्यांचं कौतुक करेन की कुणालाही उत्तर द्यायचा त्रास त्यांनी होऊन दिला नाही। सगळ्या चर्चांचं उत्तर एकट्या मुख्यमंत्र्यांनी दिलं। त्याचा दुसरा अर्थ असा निघतो की तुमच्या कुणाचीही गरज नाही, एक मुख्यमंत्री काफी आहे। त्यामुळे त्यांचं कौतुक केलं पाहिजे। आहेच की त्याला काय आता 237 लोकांचा पाठिंबा मिळाला आणि तुम्हा कुणाची मंत्र्यांची कशी गरज नाही हे सांगण्यासाठी ह्या अधिवेशनाचा वापर झालेला आहे। हे मंत्र्यांना कळणं आवश्यक आहे। त्यामुळे तुम्ही असं समजू नका की तुम्ही असल्याशिवाय सरकारचं काही बिघडणार नाही। एकटे देवेंद्र फडणवीस हे सरकार चालवू शकतात हे या अधिवेशनात तेच ना निवडणुकीनंतर कळलं। तुम्ही 5 वर्ष जे आहे पाणी पुरवठा खात्याला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। काय वाटतं पुन्हा ते खातं मिळावं की दुसऱ्या खात्याची अपेक्षा? कुठलंही खातं मिळालं तरी मला त्याला काही अडचण येणार नाही। जे खातं मिळेल ते इमानदारीने त्याचं काम करू। 42 मंत्र्यांनी शपथ घेतली, परंतु घटनात्मक दृष्ट्या खरे मंत्री फक्त राज्याचे मुख्यमंत्री हेच होऊ शकतात आणि बाकी सगळे मंत्री बिनकामाचे आणि बिनखात्याचे आहेत। मला असं वाटतं की भविष्यामध्ये हे मंत्री असं विचार करतील की मंत्री म्हणून आम्हाला सगळं जे काय आहे त्या सुविधा आमचे अधिकार मिळावेत, पण आम्हाला काम नसावं, आम्ही बिनकामाचे मंत्री असावेत असं यांना वाटेल। अशा पद्धतीचं हे अधिवेशन झालं। खाते वाटपच न झाल्यामुळे अनेक विरोधक कोणता प्रश्न कोणत्या मंत्र्याला करावा यावरूनही बुचकळ्यात होते। काही सत्ताधारी नेतेच अधिवेशन सोडून आपापल्या गावी परतले। त्यातल्या त्यात नागपूरच्या आमदार निवासात गिझर बंद पडल्यामुळे आमदारांना अंघोळीसाठी गरम पाणी मिळत नाही या अमोल मिटकरींच्या प्रश्नानं काही काळ सभागृह तापलं होतं। अखेर मात्र मिटकरींच्या तक्रारीवर विद्युत वेगानं कारवाई झाली। अधिवेशन संपवून मिटकरी आमदार निवासात परतत नाही तोवरच आमदारांसाठी गरम पाण्याचा गिझर दुरुस्त झाला होता। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।